नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पियुष अंबुलकर आज तुमच्यासमोर आलेलो आहे एका नवीन विषयाला घेऊन. खूप कोडचे पेशंट माझ्याकडे येत आहेत नियमित आणि ते म्हणतात की सर, काय खाल्ल्याने आम्हाला जास्तीत जास्त आराम होईल, कोणत्या प्रकारे आम्हाला जास्तीत जास्त आराम होईल, ज्यामुळे आमचा कोड वाढणार नाही, ज्या खाद्याने आमचा कोड लवकर बसायला मदत होईल, आमच्या अंगावर आलेले पांढरे डाग लवकरात लवकर जातील, असं खाद्य आम्हाला सांगा. त्याच्यासाठी आम्ही शास्त्रामध्ये खूप गोष्टी शोधल्या आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अनेक वैद्यांशी परामर्श करून खूप रुग्णांच्या अनुभवावरून आणि शास्त्रार्थ ज्ञानावरून काही गोष्टी कळल्या, त्या आज तुमच्यासमोर ठेवत आहे. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिल्याने पांढरे डाग जाण्याला लवकरात लवकर मदत होते. त्याच्यानंतर अक्रोड खाल्ल्याने किंवा दह्यासोबत खाद्य खाल्ल्याने, जसं आपण सकाळी जेवतो तर मग ती पोळी दह्यासोबत कुचकरून ठेवायची आणि 4-5 तास झाल्यावर त्याच्यात किण्वन प्रक्रिया योग्य प्रकारे झाल्यावर ती दह्यासोबत कुचकरून ठेवलेली पोळी मग खायची. अशाच प्रकारे दही भात पण खाऊ शकतात. पेंड खजूर रोज 2 ते 3 पेंड खजूर सकाळी उठून खायचे किंवा पाण्यात भिजवून ठेवायचे, रात्री खायचे. जेवणानंतर 2 वेळ ताक प्यायचं, पण त्यासाठी संध्याकाळचं जेवण तुम्हाला सूर्य असताना करणं फार आवश्यक आहे. या सर्व गोष्टी सुरू असताना तुम्हाला शेंगदाणे खायचं, गाजर खायचं, त्याच्यानंतर मसुराची डाळ, हरभऱ्याच्या पिठाच्या पोळीसोबत मुगाची डाळ, आणि मीठ खायचं नाही, आणि खायचं असल्यास सेंदो मीठच खायचं, ते अल्प प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर पालक, चवलाई, मेथी या भाज्या. या प्रकारे आपण विचार केल्यास थोडंसं जर पथ्य पाळलं तर आपण याबाबतीत पूर्णपणे यशस्वी वाटचाल ते डाग मिटवण्याकडे करू शकतो. यामुळे तुम्हाला पांढरे डाग शरीरावर बिलकुल राहणार नाहीत. त्यामुळे हा आहार तुमच्यासाठी खूप चांगला आहे. या आहाराने मदत होते पांढरे डाग जायला. बथवा, मी पालक, चवलाई, मेथी पहिले सांगितलेली आहे. B12 ज्या आहाराने वाढते, जसं गाजर आहे, असा B12 वाढवणारा आहार आपल्याला खायचा आहे. मूड आलेले धान्य खायचे आहे जास्तीत जास्त करून, आणि आंबट तेलकट पदार्थ नाही खायचे. केमिकल असलेले साबण नाही वापरायचे आहे, टेरिकॉटचे कपडे नाही वापरायचे आहे, तुम्हाला सुती वस्त्र वापरायचे आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर केमिकलच्या शॅम्पूपासून दूर राहायचं आहे. या सर्व गोष्टींना तुम्हाला करायचं आहे. तुमच्या डागांवर लावण्यासाठी तुम्हाला आमच्याकडून जे तेल देण्यात येतं, जे व्यवस्थित तुम्हाला औषधं सांगण्यात येतात, ते औषधं, ते तेल, ते लेप जर त्या डागांवर लावले तर मला असं वाटतं की एखाद्या महिन्यामध्ये श्वेतकुष्ठ म्हणजे कोड पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण त्याकरता गरज आहे व्यवस्थित पथ्यपालनाची, व्यवस्थित औषधांची, आणि मी आता सांगितलेले पथ्य व्यवस्थितपैकी सेवन करण्याची. म्हणजे हे सर्व तुम्हाला खावं लागेल. शेंगदाणे खावं लागेल तुम्हाला त्याकरता. आणि तुम्ही जर नियमितपणे अक्रोड, मी सांगितल्याप्रमाणे पेंड खजूर, इतर B12 वाला आहार जर नियमितपणे घेतला तर तुम्हाला या आजारातून लवकरात लवकर मुक्तता मिळू शकते. सोबत प्राणायाम करणे, योग्य प्रमाणामध्ये रात्रीची झोप घेणे, दिवसाची झोप नाही, कारण दिवसाची झोप घेतल्याने रक्त काही प्रमाणात शुद्ध होऊ शकतं. त्यामुळे दिवसाची झोप जर ते व्यक्ती घेत असतील तर त्यांनी घ्यायची नाही आहे. त्याच्यानंतर फास्ट फूड जे आपण खातो किंवा मैद्याचे अतिपदार्थ खातो ते बंद करावं लागेल तुम्हाला. ते पण तुमच्या तब्येतीसाठी खूप हानिकारक असतं. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला तुमचा आहार ठेवायचा आहे. आहार, निद्रा, ब्रह्मचर्य या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील. झोप व्यवस्थित झाली पाहिजे, आहार व्यवस्थित राहायला पाहिजे, आणि ब्रह्मचर्य पालन शक्य तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त करावं लागेल. आणि रात्री जागरण टाळायचं, दिवसा झोपणं टाळायचं, रात्री व्यवस्थित झोप घ्यायची, 2 वेळ आहार घ्यायचा, आणि नियमितपणे दही खाणे, जेवणानंतर ताक पिणे, हे तुमच्यासाठी अमृतासमान गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमची दिनचर्या, ऋतुचर्या ही व्यवस्थित पाळली पाहिजे. त्याकरता तुम्ही माझा नंबर घेऊन घ्या. तुम्हाला या आजाराबद्दल काही प्रश्न असतील, काही समस्या असतील किंवा औषधोपचार पाहिजे असतील तर आमचं हॉस्पिटल प्रवरा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अमरावतीला आहे. मी डॉक्टर पियुष राजेंद्र अंबुलकर. माझा मोबाईल नंबर आहे 9561867233. माझं हॉस्पिटल अमरावतीला, महाराष्ट्रामध्ये,
भारत देशात आहे. तुम्ही कोणी पण मला कॉल करून माझ्याकडून या आजारासाठी औषधोपचार घेऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकता, सल्ला घेऊ शकता. आणि माझं मार्गदर्शन हे तुम्हाला सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मिळू शकते. या वेळेत मला कॉल करा.